प्रिया लोकांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा देतो। हे ठिकाण कसं आहे? खूप सुंदर आहे ना? मलेशियामध्ये पोर्ट डिक्सन नावाचं एक ठिकाण आहे। खूप सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी भरलेलं एक मनमोहक शहर। इथे खूप सारे पर्यटक येतात। मोठमोठी हॉटेल आणि राहण्यासाठी अनेक ठिकाणं उपलब्ध आहेत। पाहायला खूपच सुंदर वाटतं। जिथे जिथे गेलं तरी हा समुद्रकिनारा प्रत्येक भागात वेगळ्या सौंदर्याने भरलेला आहे, ते पाहता येतं। हा समुद्र तुम्ही पाहिला तर पाहतच राहावंसं वाटतं। अगदी तसंच ना? या समुद्राच्या लाटांकडे पाहत राहिलं तरी मनाला खूप आनंद मिळतो। ज्या लाटा येतात त्यांचा आवाज, हे सगळं देवाची निर्मितीच आहे। किती अद्भुत आहे ना? पाहिलंत का? हे सगळं परमेश्वराने का निर्माण केलं? तुमच्यासारख्या माणसांसाठी, माझ्यासाठीच। आपण हे सगळं पाहून आनंद घ्यावा, सुखी राहावं म्हणूनच परमेश्वराने हे सर्व आपल्यासाठी निर्माण केलं, कारण तो आपल्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी। तुम्ही अपेक्षा करता का की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करावा, किंवा तुम्ही म्हणता का की परमेश्वर माझ्यावर प्रेम करावा? पण तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता का? तुमचं त्याच्यावर प्रेम आहे का? तुम्हाला येशूवर प्रेम आहे का? काय म्हणालात तुम्ही? येशूवर प्रेम आहे म्हणूनच लोक वॉक विथ जीसस बघतात, वचन ऐकतात असं तुम्ही म्हणताय। असं सगळं बोलताना प्रभू आपली वचने घेऊनच बोलत आहे। तुम्ही असं बोलताय ना, हे खरंच आहे। म्हणजे येशू तुमच्यावर प्रेम करतो हे खरं आहे आणि तुम्ही ते समजून घेत आहात, कारण तो क्रूसावर तुमच्यासाठी मरण पावला आणि आपलं प्रेम दाखवलं असं आपण बायबलमध्ये पाहतो। मग जर तुम्ही येशूवर प्रेम करत असाल तर त्याच्यासाठी काय करता? अहो, असं का विचारताय? मी चर्चला जातो, त्याला अर्पण देतो, पण हे सगळं महत्वाचं नाही। तो काहीतरी वेगळं अपेक्षित ठेवतो। तो काय अपेक्षा करतो माहिती आहे का? योहान अध्याय 14 वचन 23 मध्ये, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल। जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला येशूवर प्रेम आहे, तर त्याचं वचन पाळणं हेच त्याच्यावर प्रेम असल्याचं खरं चिन्ह आहे। मी येशूवर प्रेम करतो, जिस आय लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू असं आपण म्हणतो, म्हणायलाच हवं। त्यात एक आनंद आहे, पण फक्त शब्दांनी सांगितलं तर ते पुरेसं नाही। त्यांनी लिहून दिलेल्या वचनाला आपण अधीन राहून ते स्वीकारतो, तेव्हाच प्रभूचं हृदय आनंदित होतं। माझा मुलगा माझ्यावर प्रेम करतो, म्हणूनच तो माझ्या वचनांचे पालन करतो असं तो म्हणतो। एकेकाळी बहुतेक वेळा वडील हे वडील नसायचे। काही वडील हे सांगण्यास खूप अभिमान बाळगतात, माझ्या मुलाला माझ्यावर खूप प्रेम आहे असं। पण ते तुम्ही कसं म्हणता? तुम्ही घरी असताना प्रेमळपणाने वागता असं बोलता, बाहेर सगळीकडे जातो ना, मुलगा कॉलेजला जातो, मित्रांसोबत फिरतो, असं सगळं असतं ना असं म्हटलं। नाही, माझ्या मुलाला माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणता। ते कसं म्हणता असं विचारलं तर, मी जे काही बोलतो तो ते सगळं तसंच स्वीकारतो असं सांगता। तो माझ्या शब्दाला मान देतो, ऐकतो माझं। बेटा, अमुक वेळेत घरी यावं असं म्हटलं की तो अगदी त्या वेळेतच घरी येतो। बेटा हे नको, बेटा ते गरजेचं नाही म्हटलं तो लगेच ठीक आहे म्हणतो। मी ते का करू नये? मी का जाऊ नये? मला तो अधिकार का नाही? मी कसला लहान मुलगा आहे? मी तरुण झालो, पण तो माझ्याशी एकही दिवस बोलला नाही। तो येऊन आपली इच्छा सांगतो, मी माझ्या मित्रांसोबत जातोय असं म्हणतो। मग जर विचार करून मी म्हणालो, चांगले मित्र आहेत, जा आणि ये, तर तो ठीक आहे म्हणून जातो। नको बेटा, मला हे योग्य वाटत नाही, तुम्ही जाऊ नका मी म्हटलं तरी तो म्हणतो। कधीच वादविवाद केला नाही, उलटून बोललाही नाही। आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्याशी कधीच वाद घातला नाही। मी काहीही म्हटलं तरी तो ते तसंच ऐकतो, मानतो आणि स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं। तेच खरं प्रेम आहे। एक मुलगा आपल्या वडिलांवर ठेवतो ते प्रेम म्हणजे वडिलांच्या शब्दाला सन्मान देऊन त्याचे पालन करणे आणि त्या शब्दाचे तंतोतंत पालन करणे। तसंच आपल्या स्वर्गीय पित्याचं म्हणजे येशू ख्रिस्ताचंही आहे। प्रभू आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे? आप प्रभू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत गाणी हेच महत्वाचं नाही, आपण त्याच्या वचनाचे पालन करतो का? येशू म्हणतो, मी जे सांगितलं आहे तेच मी करीन।
येशू मला सांगितलं आहे की मी असं वागावं, तर मी तसंच वागेन. येशू मला हे करू नकोस असं सांगितलं आहे, म्हणून मी ते करणार नाही. मी त्याच्या वचनानुसारच वागेन. हाच खरा प्रेम आहे जो आपण येशूवर ठेवलेला आहे. थोडा विचार करा, आता विचार करा, तुम्ही येशूवर प्रेम करता का? तुमच्या हृदयावर हात ठेवून विचार करा, येशूने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही आज्ञाधारक आहात का? त्याच्या वचनाचे पालन करता का? इथे लिहून दिलं ना, तू कसा जगायला हवा, एक युवक कसा असावा हे स्पष्टपणे लिहून दिले. लहान मुलं कशी असावी हेही त्यांनी सांगितले. एक नवरा कसा असावा हेही त्यांनी स्पष्ट केले. पत्नी म्हणून ती स्त्री कशी वागायला हवी हेही त्यांनी सांगितले. पालक म्हणून ते कसे वागायला हवेत हेही त्यांनी सांगितले. एक कर्मचारी कसा असावा हेही त्यांनी स्पष्ट केले. एक सरकारी अधिकारी कसा असावा हेही परमेश्वराने सांगितले. सगळं काही परमेश्वराने सांगितले. त्याचं वचन आपल्याला कसं जगायचं हे शिकवून दिले. जग कसं जगतं, जगातील लोक कसे वागतात, त्यांना जे चांगलं वाटतं तसं ते जगतात आणि बोलतात. आपण जगातील लोक नाही, आपण जगापासून वेगळे झालो आहोत आणि ह्या परमेश्वराचा अनुसरण करणारे आहोत. खरी स्थिती त्यालाच माहीत आहे. तो काय सांगतो याकडे लक्ष देऊन त्याच्या वचनाकडे आपण कान द्यायला हवेत, कारण परमेश्वर आपल्याशी बोलतो. माझ्या मुलाला माझ्यावर खूप प्रेम आहे. तो माझ्या वचनापासून इकडे तिकडे वळणारच नाही. मी जे काही सांगतो तो तसंच करतो. हेच एक असम कार्य आहे जे परमेश्वराला आनंदित करतं. म्हणूनच मी दररोज सकाळी जेव्हा हे वचन वाचतो तेव्हा त्यावर हात ठेवून म्हणतो, प्रभू, मी तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. मी ते वाचतो आणि त्यावर ध्यान करतो, पण मला त्यानुसार वागायलाही हवं. तुझ्या वचनानुसार मी जगावं अशी कृपा मला दे. अशी कबुली देऊन आणि प्रार्थना करूनच मी वाचन सुरू करतो. जर एखाद्या वचनाद्वारे प्रभू बोलले तर मी त्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, माझं जीवन असंच असावं, असा स्वभाव मला दे, अशी वृत्ती मला दे. तू जशी इच्छा करतोस तशीच एक जीवनशैली जगण्यासाठी मी स्वतःला अर्पण करतो. अशा प्रकारे सतत प्रार्थना करत राहिल्यास आपल्या जीवनात पवित्रतेवर पवित्रता वाढत जाते. प्रभू सोबत ऐक्य आपल्यासाठी सामर्थ्यदायक ठरेल. प्रभू आपल्याजवळ येतील. माझा मुलगा, माझी मुलगी केवळ नावासाठी प्रार्थना करत नाहीत, केवळ नावासाठी बायबल वाचत नाही, तर माझे वचन खरेपणाने स्वीकारून चालण्यास समर्पित मुले आहेत असे म्हणत तो तुमच्याजवळ येईल. मग तुम्ही प्रभूप्रती खरी प्रेमभावना आहे हे दाखवायलाच बरोबर नाही. तुम्ही प्रभूला म्हणावं, प्रभू, मी तुम्हावर प्रेम करतो. येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे शब्द मी स्वीकारेन, त्यानुसार वागेल. त्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन.